ख्वाजा गरीब नवाज खिदमत फाउंडेशन पुणे यांच्या मुस्लिम मॅरेज ब्युरोच्या 4थ्या शाखेचे शिरवळ येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत शिवजयंती दिनी मानवंदना देण्यात आली। त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयदादा कबुले आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दस्तगीर मुलानी यांच्या शुभ हस्ते फीत कापून शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले। यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती करून दिली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर मुलानी, उपाध्यक्ष जकीरभाई पानसरे, पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक आमदार, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदयदादा कबुले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पाटील, माजी खंडाळा पंचायत समिती सभापती भारतीय जनता पार्टी सदस्य सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीपदादा माने, शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच अमोल कबुले, माजी उपसरपंच ताईबाई काजी, त्याचबरोबर संस्थेचे नूतन अध्यक्ष शिरवळ शाखा रफीकभाई खान, शिरवळ शाखा उपाध्यक्ष इक्बालभाई मोल्ला, परवेज काजी, इम्रान काजी, साहिल काजी, पटेल, त्याचबरोबर प्रकाश पाखंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याचे दिसून आले। अत्यंत जाहीर करण्यात त्याच्या 3 शाखा आहेत। एक आरणासर, पुण्यामध्ये किती आहे पण आपण करोनाचे काम चालू केलंय। तर आमच्या संस्थेतर्फे जवळजवळ 1200 लग्न जमले। 10 लग्न आम्ही आमची स्वतःच्या खर्चाने लावून दिलेली आहेत। ज्या अनाथ मुलं, गरीब मुलं जी काय आहेत तर त्यांनी आमच्याकडे जर नोंद केली तर त्यांचे आम्ही सगळ्या खर्चासहित म्हणजे झाल वगैरे सगळे देऊन त्यांची लग्न जेवण वगैरे सगळं करून देतो सामुदायिक विवाहामध्ये। आणि त्यासोबत आम्ही फक्त ह्याच्यासाठीच हे थांबलेलं नाही आहे, तर आम्ही एज्युकेशन आणि मेडिकल विभागात आम्ही कार्यरत आहोत की काही लोकांना मेडिकलसाठी आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ 2.25 लाख रुपये वाटप केलेले की ज्यांना काही गरज आहे। तर आमच्या संस्थेतर्फे 2.25 लाख रुपये त्या लोकांना वाटप केले। एज्युकेशनसाठी आम्ही पुण्यामध्ये आहे ना की जर बाहेरून कुठली मुलं येणार आहेत पुण्यामध्ये एज्युकेशनसाठी तर त्यांना आपण 10 मुलं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। तर तिथे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट राहण्याची व्यवस्था होणार आहे। जेवणाचं अजून आपण आल्यानंतर त्यांना ठरवलं जाणार, त्यांनी जर नसेल ऐपत तर आमच्या संस्थेतर्फे जेवणाची पण व्यवस्था त्या मुलांची केली जाईल। चांगलं आणि वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेमध्ये जेवढी बी लोक मेंबर ॲड आहेत हे सगळे म्हणजे चांगली स्मॉल सेटर आहेत, दिग्गज लोक आहेत। प्रत्येक सामाजिक कार्य आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं, ह्या भूमिकेतूनच ही संस्था चालू सरपंच माटी मागे सरपंच विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती बसून हे देखील ह्या कार्यक्रमाला इथं उपस्थित झाले। त्याचबरोबर शिरवळ गावचे सरपंच, माजी सरपंच मी
ख्वाजा गरीब नवाज खिदमत फाउंडेशन तर्फे शेगावमध्ये हा जो नवीन उपक्रम मॅरेज ब्युरोचा चालू केलेला आहे तो एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. लग्नाच्या गाठी वरती बांधलेल्या असतात असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा योग्य वर मिळणं आणि नंतर त्यांचं लग्न प्रदीर्घ व्यवस्थित होऊन त्यांचा संसार सुखाचा जावा हे तेवढं म्हणावं तेवढं आताच्या दिवसात सोपं राहिलेलं नाहीये. हल्ली प्रत्येकाच्या अशा अपेक्षा फार वाढलेल्या आहेत, मुलींच्या अपेक्षा तर फारच वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य वर मिळणं आणि त्यांचं जीवन सुखाचं जायला पाहणं महत्त्वाचं आहे. मुलींचं शिक्षण आजकाल आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की मुली मुलांपेक्षाही जास्त शिकलेल्या आहेत आणि त्या जर शिकलेल्या असल्या तर त्यांना त्याच्या योग्यतेचा नवरा नाही मिळाला तर त्या पुढं तरी बसतात किंवा मग ते लग्न तरी मोडून जातात. तर हे न होण्यासाठी म्हणून हा जो उपक्रम आता केलेला आहे मॅरेज ब्युरोचा तो अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही धर्माचा जरी असला तरी शेवटी त्या जाती ज्या असतात त्या व्यवस्थित राहण्यासाठी म्हणून फार या मॅरेज ब्युरोसारख्या गोष्टींची जरूर आहे. पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरीच अशा विवाह जुळवणाऱ्या संस्था आहेत. त्यातली अनुरूप म्हणून एक संस्था जी आहे ती फार प्रसिद्ध आहे आणि त्या अनुरूपमध्ये फक्त भारतातल्याच नाही तर परदेशातल्या सुद्धा असंख्य वधू आणि वरांची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. आज आपण असं पाहिलं तर असं दिसून येईल की पूर्वी साधारणतः 18 वर्ष झाली नियमाप्रमाणे, त्याच्या आधी होत असायचे, पण 18 वर्ष झाली की लगेचच लग्न उरकायचं. मुलीची लग्न झाली की आईबाप मोकळे होऊन जायचे की झाला आमचा संसार संपलेला आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही की तो संसार आपला जरी मोकळा होत असेल तरी आपल्या मुलांना आपण जखडून ठेवतोय. तर ते न होण्यासाठी म्हणून त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांच्या योग्यतेचं त्यांना जोडीदार मिळणं